श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तो दुसरा अध्याय पूर्ण झालेला आहे। तिसरा अध्यायाची मागच्या वेळेस थोडी सुरुवात आपण केली होती, तर आजपासून तिसरा अध्याय आपण सुरू करूया। इकडे वर तर तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या प्रश्नापासून तिसरा अध्याय सुरुवात आहे आणि दुसऱ्या अध्यायाची ती श्रृंखला आहे। प्रश्न जो निर्माण झाला तो दुसऱ्या अध्यायाच्या श्रृंखलेतूनच तिसऱ्या अध्यायाचा पहिला प्रश्न जो अर्जुनाचा निर्माण झाला, तर तो प्रश्न काय आहे आणि तो का निर्माण झाला हे आपण बघूया पहिल्यांदा, की तो प्रश्न का निर्माण झाला आणि नेमकं प्रश्नाचं स्वरूप काय। तर त्याची पार्श्वभूमी पहिल्यांदा आपण बघू की दुसऱ्या अध्यायामध्ये जो विषय जो सांगितला ना, तो विषय काय सांगितला की पहिल्यांदा ज्ञान सांगितलं, अज्ञान दूर करण्याकरता। ज्ञान म्हणजे स्वरूपज्ञान, जे आत्मतत्वाचं जे अमरतत्व आहे ते सांगितलं आणि नंतर पुढे लगेचच त्याच्यानंतर कर्मयोगाचे सिद्धांत सांगायला सुरुवात केली। समत्व योग उच्चते, की समत्व भाव ज्यावेळेस असतो आणि मनुष्य ज्यावेळेस आपल्या स्वधर्माचं पालन करतो त्यावेळेस त्याची जी बुद्धी आहे ही बुद्धी स्थिर होते आणि त्या स्थिर बुद्धीचं वर्णन हे शेवटी स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये केलं त्यांनी। तर ह्याच्यामध्ये ही जी पार्श्वभूमी, ह्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तेव्हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेलं कर्म आणि ज्ञान आणि कर्म जिथे समत्व स्थितीमध्ये असतं त्या ठिकाणी स्थितप्रज्ञ स्थिती तयार होते आणि स्थितप्रज्ञाच्या स्थितीमध्ये स्थितप्रज्ञाचे काय लक्षणं आहेत असा हा दुसरा अध्याय आहे। तर हा अध्याय खरं म्हणजे परिपूर्ण आहे। तसा भगवद्गीतेचा ज्याला आपण उपक्रम असं म्हणू तसं पूर्ण भगवद्गीता ही त्या दुसऱ्या अध्यायात आलेली आहे। तरी पण प्रश्न निर्माण झाला, तर तो प्रश्न का निर्माण झाला आणि त्या प्रश्नाचं काय स्वरूप आहे हे आपल्याला पाहायचं आहे। तेव्हा प्रश्न जो आहे तो असा आहे की ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियो जयसी केशव, असं त्याचा संस्कृतमधला तो प्रश्न आहे। आणि त्या प्रश्नाचं शब्दशः अर्थ असा आहे की हे जनार्दना, जर कर्माच्या अपेक्षेने ज्ञान श्रेष्ठ आहे असे तुम्हाला मान्य असेल तर मग हे केशवा, माझी भयंकर कर्म करण्यात का बरे तुम्ही योजना करता, असा प्रश्न आहे। आता प्रश्नाचं तो पहिल्यांदा आपण स्वरूप समजून घेऊ आणि का निर्माण झालं हे बघूया। तर प्रश्नाचं स्वरूप असं आहे की त्याने काही गृहीत धरलं पहिल्यांदा, म्हणजे गृहीत धरून प्रश्न विचारलेला आहे। जेव्हा काही मनुष्य असा स्वतःच्या संकल्पना गृहीत धरतो ना, तेव्हा ते प्रश्न काही निर्माण होत असतात। त्यानं काय गृहीत धरलं, त्याच्यामध्ये गृहीत असं धरलं की कर्म आणि ज्ञान हे दोन पहिल्यांदा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या दोन गोष्टीमध्ये ज्ञान हे कर्मापेक्षा भिन्न आहे, कर्म हे ज्ञानापेक्षा भिन्न आहे, असं पहिलं त्याचं गृहीत आहे। त्याचं पहिली संकल्पना त्याने स्वतः निर्माण केलेली की कर्म नावाचं जे तत्व आहे हे ज्ञानापेक्षा संपूर्णपणे भिन्न आहे आणि ज्ञान नावाची गोष्ट ही कर्मापेक्षा संपूर्ण भिन्न आहे, हे पहिल्यांदा गृहीत धरलं त्यांनी। दुसरी गोष्ट अशी आहे की त्याने दुसरं असं गृहीत धरलं की ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना ती कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे। बघा काय काय गृहीत धरलं आणि कसा प्रश्न निर्माण झाला। म्हणजे पहिल्यांदा आपण गृहीत धरायचं आणि मग प्रश्न विचारायचे। प्रश्न निर्माण होण्याचं कारण काय आहे, तर आपण स्वतः संकल्पना ज्या आहेत आपल्या स्वतःच्या तयार करायच्या, तयार करून आणि ते गृहीत धरायचं की त्या केलेल्या संकल्पना ह्या बरोबर आहेत असं पहिल्यांदा गृहीत धरायचं आणि गृहीत धरून मग त्याच्यातून शंका उत्पन्न करायच्या आणि मग प्रश्न निर्माण करायचे आणि प्रश्न विचारायचे। ही प्रक्रिया आहे बरं का। त्या प्रक्रियेचा आधार काय आहे, तर स्वतः तयार केलेल्या संकल्पना आणि त्या संकल्पना सत्य समजून त्याच्यातून शंका निर्माण करणे। तर स्वतः केलेली संकल्पना काय म्हणजे कर्म आणि ज्ञान हे दोन भिन्न गोष्टी आहेत आणि ह्या दोन भिन्न गोष्टी असून ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे तुम्हाला मान्य असेल, असा शब्द वापरला त्यांनी की ज्यायसी ते मता म्हटलेलं आहे। ते मता म्हणजे असं तुझं मत असेलच, गृहीत धरलेलं आहे। जसं पूर्वीसुद्धा गृहीत धरून त्यांनी
अज्ञानालाच ज्ञान मानलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आपण पाहिलं ना, जो भाग होता तो अज्ञानालाच ज्ञान मानलेलं आहे. तसं आता तो काय म्हणतो की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं बहुतेक तुला वाटत असेलच. ते पहिल्यांदा असं गृहीत धरलं. आणि मग जर असं असेल तर म्हणजे आता ते तू गृहीत धरलं आहे, असं गृहीतच धरलं आहे त्याने की तुझं असं मत माझ्यासारखंच तुझं मत आहे की ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, असं तुझं निश्चित मत झालेलंच आहेच. आणि असं जर असेल तर मग या भयंकर कर्मात तू मला का टाकतोस? हे युद्ध करण्याच्या कर्मामध्ये टाकायची गरज काय? जर ज्ञान जर श्रेष्ठ असेल आणि तू मला ज्ञान दिलेलं आहे तेव्हा हे ज्ञान मला मिळालेलं आहे, तर हे जर पूर्ण ज्ञान जर मिळालेलं असेल तर कर्म करण्याची गरज काय? म्हणजे ही दोन संकल्पना मांडून प्रश्न निर्माण केला आणि प्रश्न विचारला की कर्माची गरज काय? आता हा जो प्रश्न जो निर्माण झाला याचं कारण काय? याचं कारण असं की मनामध्ये पहिल्यांदा हे युद्ध करणं अयोग्य आहे हे गृहीत धरलेलं आहे. आणि भगवद्गीतेची अगदी सुरुवात जर पाहिली आपण की पहिला अध्याय झाला आणि दुसरा अध्याय जसा सुरू झाला तसं पहिल्यांदा हे त्याने गृहीतच धरलं की युद्ध करणं हे अयोग्य आहे. त्यामध्ये विहित कर्म किंवा स्वधर्म हा विषय जो आहे तो अजून पटलेला नाही. तो म्हणून गृहीतच धरलेला आहे. आणि एक गोष्ट अशी पक्की गृहीत धरली ना त्याच्यावर सगळी ती इमारत उभी असते. हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण असं की युद्ध शक्यतो टाळावं. आणि आता आपण म्हणतो वकिली डावपेच कसे असतात की पहिल्यांदा एक अझम्पशन करायचं आणि ते अझम्पशन प्रूव्ह करण्याकरता मग पुष्कळ मोठी स्टोरी तयार करायची. गृहीतच धरायचं की समजा एखाद्या माणसाने खून केला आहे असं अपोजिट पार्टीचा मनुष्य म्हणतो, तो गृहीत धरून मग सगळ्या प्रकारची स्टोरी तयार करायची. तसं हे गृहीतच धरायचं की युद्ध करायचं नाही. मग आता हे युद्ध करायचं नाही असं म्हणण्याकरता प्रूव्ह कसं काय करता येईल की ज्ञान श्रेष्ठ आहे आणि कर्म कनिष्ठ आहे? एका पहिल्यांदा गृहीत गोष्टीवर ह्या दोन गोष्टी पुन्हा त्याच्यावर उभ्या केल्या आणि ह्या दोन गोष्टीमध्ये बा असं स्वतः सिद्ध करायला लागले की हे कर्माची गरजच काय? कर्म आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी ह्या भिन्न आहेत आणि त्या भिन्न असल्यामुळे त्याच्यामध्ये कर्म कनिष्ठ आहे आणि ज्ञान श्रेष्ठ आहे हे सगळं विधान त्याने स्वतः तयार केलेलं आहे. कुठेही त्या विधानामध्ये कुठेही असं म्हणजे हे नाही की बाबा भगवंताला काय वाटतं, भगवंताचं काय मत आहे, याचं कुठेही पहिल्यांदा हे नाही आहे. फक्त मला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो की मला हे करायला का सांगतोस? जर ज्ञान श्रेष्ठ असेल आणि कर्म कनिष्ठ असेल तर ते कारण जे आहे ना, म्हणजे माणसाचा प्रश्न विचारण्याचं मूळ कारण जे आहे ते कारण असं की पहिल्यांदा सगळं गृहीत धरायचं पूर्ण आणि गृहीत धरून गुरुला विचारायचं की हे जर असं सगळं असताना तुम्ही मला असं का सांगता? पहिलं गुरुस्थानी मानलं आहे. दुसऱ्या अध्यायातल्या 7व्या श्लोकामध्ये त्यांनी मान्यता दिली आहे की तुम्ही माझ्या गुरुस्थानी आहात, तुम्ही माझं कल्याण करणारे मार्ग सांगा. मार्ग सांगितला, बरं असं नाही की सांगितला नाही, पूर्ण मार्ग सांगितल्यानंतर पुन्हा प्रश्न निर्माण झाला काय की हे गृहीत धरूनच पुरं सांगितलं की ज्ञानश्रेष्ठ आहे, कर्मकनिष्ठ आहे, मग कर्म करण्याची आवश्यकता काय? अशा प्रकारचं हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कर्म आणि ज्ञान या दोघांची तुलना केली आहे. कर्माला कनिष्ठ असं गृहीत धरलेलं आहे, ज्ञानाला श्रेष्ठ असं गृहीत धरलेलं आहे. कर्म आणि ज्ञान दोन्ही स्वतंत्र असे मार्ग आहेत आणि दोन्हीचा परस्पराशी काहीही संबंध नाही. दोघांचं प्राप्तव्य गंतव्य भिन्न आहे असं गृहीत केलेलं आहे. कर्माचा परिणाम हा काहीतरी घोर परिणाम आहे आणि ज्ञानाचा परिणाम हा मनुष्य मुक्त होतो असं सगळं गृहीत धरलेलं आहे पूर्ण. मग याच्यामध्ये मुक्ती जर मोक्ष पूर्ण असेल, पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, तर मग हे कर्म करण्याची काय गरज आहे? आता ह्याच प्रश्नाचा अजून एक पुढे त्याचं की आता हे प्रश्न विचारताना पुन्हा मनामध्ये थोडीशी शंका असते. जसं दुसऱ्या अध्यायात सुद्धा असंच झालेलं आहे की पहिल्यांदा काय म्हणायचा प्रयत्न केला की अरे हे युद्ध असं करणं अयोग्य असतं, ह्याच्याने सगळ्या प्रकारचं कुळाचार कुळधर्म नष्ट होतो आणि हे आपण असं पाप करायला आपण का प्रवृत्त झालेलो आहे असं गृहीत धरून त्यांना ज्ञान सांगायला सुरुवात केली श्रीकृष्णालाच. पण श्रीकृष्ण महाराज जे आहेत ते आपले शांत बसलेले आहेत आणि नंतर थोड्या वेळाने फक्त त्यांच्याकडे अर्जुनाकडे पाहून फक्त मंद स्मित करतात. त्या मंद स्मित जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण फार जास्तच काहीतरी बोललो. वस्तुतः प्रॉब्लेम हा समस्या ही श्रीकृष्णाची नाही, समस्या आपली आहे. आपली समस्या असताना आपण प्रश्न विचारायची ज्ञान सांगायला सुरुवात केली. अशी स्थिती जेव्हा झाली तेव्हा तो काय म्हणतो माहिती आहे का की नाही मी जरा भ्रमित झालो आहे बरं का, माझा काय स्वधर्म आहे
माझं काय विहित कर्म आहे, माझं कशात कल्याण आहे, ह्याच्याबद्दल मला भ्रम झालेला आहे. हे नंतर मान्य आहे, हळूच मान्य केलं. आणि मग माझ्या कल्याणाचा मार्ग काय तो मला तू सांग. पहिल्यांदा ज्ञान सांगितलं, नंतर मग मान्य केलं की मला ज्ञान नाही आहे, माझं अज्ञान आहे. तसंच आता हा जो पहिला प्रश्न विचारला ना, त्यामध्ये गृहीत धरलं. काय गृहीत धरलं? की ज्ञान श्रेष्ठ आहे आणि कर्म कनिष्ठ आहे. मग कर्म करण्याची गरज काय? श्रीकृष्णांचा पुन्हा चेहरा पाहिला तर ह्याच प्रश्नाचा दुसरा भाग काय तो बघा. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, व्यामिश्रेण इव वाक्येन बुद्धिम मोहयसी इव मे तत् एकम वद निश्चित येन श्रेय अहम अपनुयाम. पुढे लगेच त्याचा दुसरा भाग कसा आला बघा. तो म्हणून जणू मिश्रित अशा वाक्याने माझ्या बुद्धीला तुम्ही जणू मोहित करीत आहात. म्हणून ज्यामुळे मी कल्याण प्राप्त करून घेईन अशी ती एकच निश्चित अशी गोष्ट मला सांगा. म्हणजे मोहित झाल्याचं मान्य केलं. आता कशामुळे मोहित झाले हे चुकीचं सांगितलं की तुमच्या वाक्यामुळे मी मोहित झालो असं. पुन्हा म्हणजे आरोप कोणावर आहे? श्रीकृष्णावर आरोप केला. असं म्हणायची अजूनही स्थिती नाही आली की नाही मला हे बिलकुल कळत नाही. दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात म्हटलं, पण पुन्हा असं म्हटलं की तुम्ही असं काय बोलताय. तुम्ही एकदा सांख्ययोग सांगताय की बाबा हे आत्मतत्व आहे, असं आहे, अक्रिय आहे. मग अक्रिय तत्व असेल तर क्रियेची काय गरज आहे? जे स्वतःमध्ये आनंदात असं पौडलेलं आहे, निर्गुण निराकार तत्व, अमर असं तत्व आहे, अजन्मा तत्व आहे. आणि त्या तत्वाचं ज्ञान एकदा झालं तर कर्म करण्याची गरजच काय? ते कळालं मला. माझ्या आत्मस्वरूपात तुम्ही सांगितलं की तू देहभाव सोडून दे, आत्मभाव ठेव. मग आत्मभाव मी ठेवला. आत्मभाव ठेवल्यावर माझं काय झालं? आत्मभाव ठेवल्यावर मी अक्रिय झालो. अक्रिय ह्या शब्दाचं फार गंमत आहे. अक्रिय आणि निष्क्रिय हे दोन शब्द आहेत बरं का. अक्रियालाच ते निष्क्रिय समजतात आणि तिथून सगळा गोंधळ होतो. आत्मतत्व अक्रिय आहे आणि मी आत्मभावामध्ये गेलो म्हणजे मला क्रिया करायची गरज नाही. बघा, म्हणजे सूक्ष्मतेने जर आपण जसं जसं मध्ये गेलो ना तसं तसं ह्या प्रश्नाची निर्मिती कोणत्या गोष्टीच्या अज्ञानाने आहे. शब्दाचाही अर्थ कळायला पाहिजे, शब्दाचा उद्देशही कळायला पाहिजे, तत्त्वज्ञानाचं नेमकं गाभा काय आहे हे जर नाही कळालं तर चुकीचा विपरीत अर्थ जर काढला तर काय होऊ शकतं हे तर ह्या प्रश्नावरून समजतं. आणि तो नकळतपणे मान्य करतोय की मी मोहित झालो आहे, पण चुकीच्या कारणाने मोहित झालो आहे. की तू मला जे आहे काहीतरी संमिश्र अशा प्रकारचं वाक्य तू सांगतोयस की ज्याच्यामुळे कधी असं वाटतं की ज्ञान श्रेष्ठ आहे, कधी असं वाटतं की कर्म करायला पाहिजे. असं तू दोन्हीही गोष्टी सांगतोयस मला. आणि दोन्ही गोष्टी सांगितल्यामुळे माझ्या बुद्धीला असा मोह निर्माण झालेला आहे. माझी बुद्धी मोहित झालेली आहे आणि म्हणून मला श्रेयस्कर काय आहे हे मला काही कळत नाही. पुन्हा प्रश्न आहे की श्रेयस्कर माझं कल्याण कशात आहे हे मला तू सांग. कारण माझ्या बुद्धीला जर मोह पडला आणि मला जर असं वाटायला लागलं की फक्त ज्ञानाचंच मी राहून जाईन आणि मला कुठल्याही प्रकारचं कर्म करण्याची गरज नाही, अशी जर माझी भूमिका झाली तर ती योग्य आहे का अयोग्य आहे? पुन्हा प्रश्न आहे बरं का. आधी म्हणतो की बाबा मग ह्याची गरज काय असं म्हणतो आणि दुसऱ्याचं म्हणतो की हे योग्य आहे का अयोग्य. एक पायरी पुन्हा उतरली खाली, हे 2 पायऱ्या अशा वर चढल्या, पुन्हा एक पायरी खाली उतरली आणि हे लक्षात आलं की आपलं कुठंतरी चुकायला लागलं. आपण जो विचारलेला प्रश्न आहे तो थोडासा प्रश्न जो आहे तो अप्रस्तुत आहे. त्यामुळे एक पायरी खाली उतरली आणि एक पायरी खाली उतरून काय म्हणतो की नाही माझी बुद्धी जी आहे मोहित झालेली आहे. पण पुन्हा कारण चुकीचं सांगतोय. म्हणजे अजून सगळी चूक सुधारली नाही. की मोहित का झाली? की तू असं काय बोलतोयस की ज्याच्यामुळे माझी बुद्धी जी आहे मोहित होतो. पुन्हा दोष कोणावर टाकला? श्रीकृष्णावर टाकला. की तू अशा काही पद्धतीने मला सांगितलं सगळं ह्या दोन्ही गोष्टी. एका बाजूला सांख्ययोग सांगितला, दुसऱ्या बाजूला कर्मयोग सांगितला. सांख्ययोगामध्ये सांगितलं की तू विधेयी अवस्थेत जा म्हणून सांगितलं. विधेयी अवस्थेत गेलं तर अक्रिय स्थिती होते, मनुष्य आनंदात राहतो, सच्चिदानंद तत्व प्राप्त होतं, कर्म करण्याची गरज काय राहते. लगेचच म्हणतो की तू तुझं जे काय स्वधर्म पाळ, क्षात्रधर्म तुला पाळला पाहिजे आणि स्वधर्माशिवाय तर काही दुसरं काही इलाजच नाही. स्वधर्मामध्ये निधन झालं तरी चालेल, परधर्म हा भयावह आहे, त्यामुळे तू युद्धाला तयार हो, भिवू नकोस. आणि पहिल्यांदाच म्हटलं की तू आपलं आत्मबुद्धीमध्ये राहा, आत्मस्थितीमध्ये राहा.
दोन गोष्टी ज्या अशा काही सांगितल्या आहेत की या दोन गोष्टीचा परस्पर काय मेळ लागत नाही. मेळ लागत नाही हा दोष जो आहे हा श्रीकृष्णाचा आहे का तुझा आहे? ह्या दोन जे काही मार्ग सांगितले, ह्या दोन मार्गाची जी काही समज, त्याच्यामध्ये जे काही त्याचं ज्ञान जे घेण्याची जी क्षमता आणि वृत्ती, ही कोणामध्ये जर तुझ्यामध्ये असती पूर्ण तर अशी स्थिती झाली नसते ना. पण गृहीतच धरलेलं आहे काहीतरी. गुरु शिष्याचं जे नातं असतं ना, असं गंमत असते की शिष्य जोपर्यंत असं शिष्याला असं वाटत असतं की आपल्याला बरंच काही समजतं आणि गुरूंनाच आपण काहीतरी समजून सांगायला पाहिजे, तोपर्यंत असा गोंधळ चालू असतो आणि तोपर्यंत असे प्रश्न निर्माण होत असतात. केवळ जिज्ञासा नाही तर जिज्ञासेबरोबर काही गृहीत कर्म आहेत, काही गृहीत धरलेले आहे. रुजुता आहे, दैवी गुण आहेत मध्ये, पण दैवी गुणाबरोबर सुद्धा या बाहेरच्या प्रकृतीचा प्रभाव आहे. नुसते दैवी गुण असते तर सगळं भरभर जे काही सांगितले ते स्वीकारलं असतं. पण स्वीकारताना प्रश्न कसे निर्माण होत आहेत बघा. पण एक पायरी खाली उतरली, एक पायरी खाली उतरून काय म्हणतो की माझं कल्याण कशात आहे ते तू सांग, आणि माझी बुद्धी मोहित झालेली आहे. हे दोन गोष्टी मान्य केल्या. मला अजूनही हे कळत नाही की माझं कल्याण कशात आहे, आणि अजूनही मला माझी बुद्धी मोहित झालेली आहे, आणि अजूनही मला असं वाटतं की हे कर्म करण्याची आवश्यकता काय आहे ते मला तू व्यवस्थित सांग. हे काय आहे? हे ज्ञान नावाची एक गोष्ट आहे आणि एक कर्म नावाची गोष्ट आहे. या दोन्हीमध्ये श्रेष्ठ काय आहे आणि माझ्याकरता कल्याणप्रद गोष्ट कोणती होते? या दोन गोष्टी भिन्न वाटल्यामुळे माझी बुद्धी मोहित झालेली आहे. ह्या बुद्धीचा मोह दूर होऊन कल्याणाचा मार्ग मला सुस्पष्टपणे कसा प्राप्त होईल, असा हा जो प्रश्न आहे. या दोन श्लोकामध्ये असं या प्रश्नाचं स्वरूप आहे. आणि असं या प्रश्नामधून अपेक्षित काय आहे की अपेक्षा ही आहे की मला ज्ञानमार्ग म्हणजे काय आणि कर्ममार्ग म्हणजे काय. दोन मार्ग हे भिन्न आहेत का समन्वय त्याचा? दोन मार्गाचं गंतव्य प्राप्तव्य एकच आहे का भिन्न आहे? आणि हे सगळं समजून मी काय करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये माझं कल्याण होईल अशा प्रकारचं मी काय करायला पाहिजे, असा हा प्रश्न आहे. तेव्हा आपल्याला प्रश्न जर कळाला ना तर पुढे भगवंताने काय उत्तर दिले आहे ह्याचा आपण अर्थ समजून घेण्यामध्ये आपली दिशा बरोबर राहील. नाही तर काय होईल, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण शब्दशः श्लोकाचे अर्थ समजून घेतले तर कित्येक वेळेला काय होतं, असे मध्ये गॅप्स तयार होतात, ती लिंक लागतच नाही. म्हणून पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. आणि प्रश्नामध्ये सुद्धा प्रश्नाचं काय स्वरूप आहे आणि प्रश्न का निर्माण झाला हे दोन त्यातल्या गोष्टी समजल्या पाहिजेत. का निर्माण झाला प्रश्न? कारण काय की पहिल्यांदा मनात गृहीत धरलेलं आहे की युद्ध करायचं नाही. पहिल्यांदा असं गृहीत धरलेलं आहे की सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहेत, म्हणून प्रश्न निर्माण झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरा जो भाग आहे तो म्हणजे आपण चुकीचा अर्थ काढला त्याचा. आपण असं गृहीत धरलं ना की अक्रिय झाला म्हणजे निष्क्रिय होईल. आपण असं गृहीत धरलं की आत्मतत्वामध्ये स्वरूपामध्ये जो एकरूप झाला मनुष्य की त्याला कुठल्याही प्रकारच्या क्रियेचा काही संबंध नाही, त्याला कर्म करण्याची गरज नाही, त्याला स्वधर्म नाही, त्याला विहित कर्म नाही. जो मुक्त आहे तो क्रियेपासून कर्मापासून तो पूर्णपणे मुक्त आहे असा आपण अर्थ काढला, म्हणून प्रश्न निर्माण झाला. म्हणजे आपण अर्थच काढला नसता आणि नाही कळलं बाबा आम्हाला अजून थोडं स्पष्ट कर असं म्हटलं असतं तर जास्त बरं झालं असतं ना. विद्यार्थ्यांनी काय करायचं माहिती का की जेव्हा आपल्या प्राध्यापकांना काही प्रश्न विचारायचे असेल तर पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे की आपल्याला कळलं नाही, पण मला कळलं आहे आणि मला असं कळलं आहे, असंच मला बरोबर वाटतं, आता खरं काय ते तुम्ही सांगा, असं जर विद्यार्थ्यांनी विचारलं ना तर तशा विद्यार्थ्यांना समजून सांगणं महाकठीण आहे. महाकठीण आहे. म्हणजे पाटीवर सगळं असं पूर्ण लिहून काढलेलं आहे, इतकं असं लिहिलं आहे की पाटी सगळी भरलेली आहे आणि सांगितलं की मी काय लिहिलं मलाच कळत नाही, तुम्ही जरा व्यवस्थित याच्यावर लिहून द्या. अरे कसं लिहिणार? तुझ्या पाटीवर तर सगळं लिहून काढलं आहे तू पूर्ण, उलटं सुलटं सगळे अक्षर लिहिणार कशी? पाटी जर स्वच्छ केली असते ना आणि म्हटलं असतं की मला काही समजलं नाही, तुम्ही जरा माझ्या ह्याच्या पाटीवर लिहून द्या, तर कदाचित लिहून देता आलं असतं. म्हणून काय होतं माहिती आहे का की बुद्धिमान मुलं जर दुर्बुद्धीमध्ये असतील तर ती फार मोठी समस्या आहे, पण निम्नबुद्धीचे असतील आणि नम्र असतील तर कदाचित त्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. म्हणून कधीकधी बुद्धी असणं हा मोठा समस्या आहे. काय
कमी बुद्धीचे माणसं हे कित्येक वेळेला हळूहळू स्थिर होतात जीवनामध्ये आणि त्यांना कशाचं सुखदुःख नसतं. थोडेसे कमी पैसे मिळाले तरी सुखी असतात. आणि अतिबुद्धिमान माणसांना काय बुद्धीला फाटे फुटलेले असतात. हे नाही असं केलं तर अजून आणखीन चांगलं, तसं नाही ह्याच्यापेक्षा आपण चांगलं करू शकतो. पण तो कमी बुद्धीचा मनुष्य इतका कमवतो ना, मग मी अजून काहीतरी करून ह्याच्यापेक्षा जास्त कमवेल आणि तो काहीही करू शकत नाही. म्हणून म्हणजे बुद्धिमान माणसापेक्षा निम्न बुद्धी बरा. बुद्धिमान असेल पण जर तो गुरुसमोर जर नम्र असेल तर त्याला काही घेता येईल. इथे अर्जुनाची स्थिती अशी आहे की काही गृहीत धरलेलं आहे, बुद्धी चांगली आहे, सत्वगुण जरी असले तरी सत्वगुणामध्ये सुद्धा ज्ञातृत्व भाव आहे की मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते बरोबर आहे का तू सांग. मी सगळं पूर्ण संबंध ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, मला असं कळालं आहे, हे बरोबर आहे का सांग. अरे पण हे तुला सांगायला कोणी सांगितलं हे बरोबर, तुला येत नाही एवढं एका वाक्यात बोल ना. मला कळत नाही, मला बरोबर काय असेल ते सांग, विषय संपला ना. पण तसं नाही, हे असं आहे पूर्ण स्टेटमेंट करायचं. किती वेळेला मला असा अनुभव आहे की काही वेळेला लोक येतात आणि म्हणतात की तुम्ही आत्ता जे काही प्रबोधन केलं ना त्याचा अर्थ असा आहे म्हणून सांगतात. ते मी विचारत नाही बरं का, तेच सांगतात विस्ताराने. आणि म्हणलं पण ठीक आहे, चांगलं झालं, बरं झालं तुम्ही सांगितलं, मलाही कळालं. मग म्हणतात मी सांगितलेलं बरोबर आहे का चूक आहे. मग पुढचा प्रश्न म्हणजे आधी त्याचं विश्लेषण करायचं, काय सांगितलं ते विश्लेषण केल्यानंतर पुन्हा ते बरोबर आहे असं गृहीतच धरायचं. नंतर प्रश्न विचारायचा की हे बरोबर आहे का चूक आहे. पण हा उद्योग सांगितला कोणी, त्याच्यापेक्षा तुमच्या मनात काय प्रश्न आहे तो विचारा ना. तुमच्या मनात काय शंका आहे, काय तुम्हाला येत नाही हे सांगा ना. मला काय येतं आणि मला काय येत नाही हा विषय तुमचा कसा काय असू शकतो. पण समस्या ही आहे, ही अतिबुद्धिमान माणसामध्ये समस्या आहे. म्हणून मला सगळ्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की तुमची बुद्धी काही क्षण गुरुसमोर बाजूला ठेवा आणि स्पष्टपणे हे असे मीमांसा करा की मला अमुक गोष्ट येत नाही, एवढी मला समजली आहे ना ती बाजूला ठेवा. जी समजली नाही ती सांगा आणि ती जी समजली नाही त्याचं उत्तर हुडकून घ्या. तर तुम्ही मिश्र केलं ना सगळं, हे थोडं ते थोडं ते थोडं ते थोडं अर्ध आणि सगळा असा गुंता समोर ठेवायचा आणि हा गुंता झालेला आहे हा कसा सोडवायचा ते विचारायचं. कसं काय होईल अभ्यास, ज्ञान कसं काय प्राप्त होईल. ज्ञान प्राप्त होण्याकरता अज्ञानाचं ज्ञान पाहिजे तर ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान प्राप्त होण्याकरता अज्ञानालाच जर ज्ञान समजले आणि पुन्हा खरं ज्ञान काय असं जर विचारलं तर ती शक्यता फार दूर होते. तशी ही स्थिती आहे. पण भगवंत कृपाळू आहेत अशी जरी असले ना, भगवंत कृपाळू आहे म्हणून भगवद्गीता तयार झाली ना. नाही तर तेव्हाच फटकारलं असतं, एवढं तुला सांगून काय रे सगळं पालथ्या गड्यावर पाणी असं आहे असंच म्हटलं असतं. तसं नाही, भगवंत जे आहेत अत्यंत कृपाळू आहेत. ते काय ते म्हणतात नाही ह्याला आपण सांगितलं पाहिजे, हे ज्ञान दिलं पाहिजे ह्याला. म्हणून हे हा जो प्रश्नाचं स्वरूप सांगितल्यानंतर भगवंताने त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. तर ते जे उत्तर आहे ना ते उत्तर पुढे असं म्हणतात की लोकेस्मिन द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया अनघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. शब्दशः अर्थ असा आहे की हे निष्पापा, म्हणजे आता मी एवढं सांगितलं त्याला त्याने निष्पाप म्हटलं आहे. निष्पाप काही हरकत नाही कारण ते तेवढे दयाळू वात्सल्यपूर्ण आहेत. हे निष्पापा, या जगात मी 2 प्रकारच्या निष्ठा पूर्वी सांगितलेली आहेत. त्यात सांख्ययोगाची निष्ठा जी आहे ही ज्ञानयोगाद्वारे होते आणि योगाची निष्ठा ही कर्मयोगाद्वारे होते. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं याचा अर्थ बघूया या श्लोकाचा आणि त्याच्यानंतर पुढे त्यांनी ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे. तर पहिल्यांदा 2 त्यांनी स्वतंत्र सांगितले, ह्या दोन प्रकारचे जे आहेत ह्या निष्ठा आहेत. आता निष्ठा या शब्दाचा थोडासा आपण अर्थ बघूया की एखादं साधना जेव्हा परिपक्व होते. कारण काय पहिल्यांदा मनुष्य जेव्हा साधना करतो ना तेव्हा सुरुवातीची जी स्थिती आहे ही थोडीशी एक अशी ढळणारी असते. विश्वास त्याचा असतो पण विश्वास हा मनामध्ये असतो,
मन असं म्हणतं की नाही ठीक आहे, आपले गुरु आहेत सांगतायत, आपण विश्वास ठेवून आपण घेऊया. पण बुद्धी सारखी तर्क करत असते आणि त्या विश्वासाला पुष्कळदा तडा देत असते. एक सांगितलं ना, तत्क्षणी त्याच्यावर विश्वास असतो, पण नंतर त्याच्यावर तर्कवितर्क सुरू होतो. त्या तर्काने त्या विश्वासाला पुष्कळ तडे बसतो. पुन्हा दुसऱ्यांदा येतो की पुन्हा हे बाबा असं झालं, काय करायचं? मग आधी सांगितलं होतं ना, नाही ते काही लक्षात नाही, पुन्हा एकदा सांगा. पुन्हा एकदा सांगितलं जातं, पण पुन्हा एकदा काय होतं की हे बरोबर आहे का चूक आहे, याने सांगितलेलं योग्य आहे का अयोग्य आहे, हे विचार सारखे चालू राहतात आणि त्या विचारामुळे तो जो विश्वास आहे ना हा ढळत असतो. पण जेव्हा हा विश्वास आपल्या अनुभवाने, आपल्या तपस्येने ज्यावेळेस हा विश्वास दृढ होतो आणि तो बुद्धीमध्ये स्थिर होतो, त्यावेळेस त्या विश्वासाचं रूपांतर निष्ठेत होतं. विश्वास आणि निष्ठा या दोन गोष्टी बघा. विश्वास जो आहे तो एक पहिल्यांदा अझम्पशनचा भाग आहे. आपण गृहीत धरतो की महाराज जे आहे सांगतात ते बरोबर असलं पाहिजे आणि थोडा वेळ म्हणतो की हे कशावरून असलं पाहिजे. हे दोन भूमिका आपल्यामध्येच असतात. एक भूमिका काय असते की ज्या अर्थी महाराज सांगतात त्या अर्थी कदाचित बरोबर असलं पाहिजे, विश्वास आहे माझा. पण थोडासा वेळ निघून गेला आणि काही घटना घडल्या की हे बोलतात हे खरं कशावरून, म्हणजे अजून पक्क झालेलं नाही. ते जी साधना आपण करतो की नाही, त्या साधनेची सुद्धा स्थिती अशी आहे. साधना पहिल्या टप्प्याला ही ढळत असते सारखी, नियम पक्का होत नाही. आपण करतो, जप करतो, पण जप जाऊ दे, आज नाही करायचं, पक्का झालाच नाही. ती साधना, ती जी तपस्या आहे ना, ती अजून दृढ झालीच नाही ती. पण जेव्हा ती असा आपण निश्चय करतो की नाही आता हे आपल्याला करायचं आहे आणि ह्याच्या निश्चितच आपल्याला याची उपलब्धी चांगली होणारच आहे आणि जे काय होईल ते होईल, ते आपल्याला करायचंच करायचं आहे, हा निश्चय ज्यावेळेस होतो, बुद्धीमध्ये ज्यावेळेस तो विश्वास दृढ होतो, त्यावेळेस निष्ठा या पक्का होत्या. म्हणजे त्यावेळेस निष्ठा म्हणजे काय, ती आढळ झाली, आता ती बदलणारी नाही आहे. तर अशा प्रकारच्या ह्या निष्ठा आहेत. जेव्हा निष्ठेमध्ये रूपांतर होतं ना, तेव्हा त्या दोन गोष्टीला म्हणजे सांख्ययोग आणि कर्मयोग ह्या दोन निष्ठा आहेत. दोन जे आहेत हे असे मार्ग आहेत की ज्या मार्गावर मनुष्य ज्यावेळेस निष्ठा ठेवून करतो ना, तेव्हा त्याला त्याची उपलब्धी होते. म्हणून त्याने विश्वास किंवा श्रद्धा किंवा मार्ग असा प्रकारचा शब्द न वापरता ह्या दोन प्रकारच्या निष्ठा अशा आहेत की ज्याच्यातून कुठल्या दोन प्रकारच्या, एक सांख्ययोग आहे आणि दुसरा कर्मयोग आहे. सांख्ययोग जो आहे, सांख्ययोग हा विषयच ज्ञानाचा आहे, आपण पाहिला दुसऱ्या अध्यायामध्ये. तर सांख्ययोग हा ज्ञानाचा विषय आहे. तर ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमधून सांख्ययोगी होतो. ज्ञान जे आहे, ज्ञान कशाच्या संदर्भात असतं, ज्ञान हे स्वरूपाचं ज्ञान असतं. आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय आहे, आपलं जे काही अमरस्वरूप, अजन्मा अमरतत्व काय आहे, ह्याची निष्ठा ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस सांख्ययोग प्राप्त होतो. निष्ठा आहे बरं का, तिथे शब्द काय आहे, निष्ठा शब्द आहे की मी अमरतत्व आहे, मी अजन्मा अमरतत्व आहे आणि ते अखंड आहे, अविनाशी आहे, त्याला जन्ममृत्यू नाही. जन्म आणि मृत्यू देहाचे होतात, देह निर्माण होतो, देह वाढतो, तो क्षीण होतो आणि देहाचा मृत्यू होतो. परंतु मी मात्र जे आहे हे अजन्मा अमरतत्व आहे. अशा प्रकारची ज्याची निष्ठा पक्की झाली आणि मग तो अचल असा झाला, त्यावेळेस त्याला सांख्ययोग प्राप्त होतो, तो सांख्ययोगी होतो. ही झाली पहिली निष्ठा. दुसरी जी आहे ही कर्मयोगाच्या द्वारे योग प्राप्त होतं. त्यांनी योग शब्द वापरले. योग्यांची निष्ठा कर्मयोगाद्वारे होते. भगवद्गीतेमध्ये योग हा शब्द जेव्हा जिथे जिथे आला ना, त्या ठिकाणी कर्मयोग ह्या अर्थानेच वापरलेला आहे. तर तो जो योग आहे ना, हा योग म्हणजे समत्व योग उच्यते असा हा शब्द जो आहे, समत्व योग उच्यते, समत्व भाव ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस योग प्राप्त होतो. योग हा शब्द जो आहे हा परमेश्वराशी अखंड अनुसंधान आहे. जेव्हा परमेश्वराशी अखंड अनुसंधान कशाने होतं, तर तुमच्या ह्या कर्मयोगाच्या माध्यमातून होतं. तेव्हा कर्मयोगावर संपूर्ण निष्ठा ज्याची आहे त्याला परब्रह्म परमेश्वराची अखंड अनुसंधानाची प्राप्ती होते. म्हणजे तसा तो योग प्राप्त होतो.
हा जो योग आहे हा योग कर्मयोगाच्या माध्यमातून होतो आणि सांख्ययोग जो आहे तो ज्ञानयोगाच्या मार्गाने होतो. असे दोन मार्ग मी पूर्वी दोन निष्ठा मी सांगितलेले आहेत. आता हे प्रश्नाचं उत्तर द्यायला लागलेत. प्रश्न जो आहे काय होता, मूळ प्रश्न की बाबा हे जे ज्ञान जो आहे ते श्रेष्ठ आहे, कर्म जे आहे कनिष्ठ आहे, तर मग आपण कर्म का करावा हा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा सुरुवात केली त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर देताना की सुरुवात अशी केली की दोन निष्ठा आहेत आणि दोन निष्ठामधून दोन प्रकारच्या स्थिती तयार होतात. एक जी आहे ती सांख्ययोगाची स्थिती होते आणि दुसरी आहे ही कर्मयोगाची म्हणजे योगाची स्थिती होते. असं या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे काय म्हटलं आहे बघा, चौथा आणि पाचवा श्लोक त्याला आता परिपूर्ण करत होतो. तेव्हा चौथ्या योगामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, चौथ्या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे की न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यम पुरुषः अश्रुते न च सनात एव सिद्धिम समधिगच्छति. कर्माचे आचरण केल्याशिवाय मनुष्य निष्कर्मता म्हणजे योगनिष्ठा प्राप्त करून घेत नाही. कर्माचा केवळ त्याग केल्यामुळे सिद्धी म्हणजेच सांख्यनिष्ठा प्राप्त होत नाही. आता दोघांची सांगड घातली आहे याच्यामध्ये. हा जो चौथा श्लोक आहे ना, या चौथ्या श्लोकामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की निष्कर्मता या शब्दाचा अर्थ असा आहे की कर्म करत असताना सुद्धा कर्तृत्व भाव नाही. त्याला अकर्म शब्द पुढे वापरला चौथ्या अध्यायामध्ये. निष्कर्मता याचा अर्थ असा की कर्माचं कर्तृत्व भाव जो आहे, क्रिया करताना आपण क्रिया केलेली आहे हा जो अहंकार असतो तो अहंकाराचा अभाव झाला की निष्कर्मता हा शब्द वापरलेला आहे. तर कर्माचं आचरण केल्याशिवाय अशी निष्कर्मता प्राप्त होत नाही असं विधान आहे. जे काही अकर्म स्थिती आहे म्हणजे निरहंकारी स्थिती केव्हा होईल, मनुष्य कार्य करतो आहे पण कर्तृत्व भाव नाही. स्थिती काय बघा तुम्ही की जेव्हा त्याच्या कार्यामध्ये एक प्रकारची सहज भाव आहे, एक प्रकारचं निरहंकारी स्थिती आहे ज्याच्यामध्ये आपण काहीतरी विशेष करतो आहे, हा भाव ज्याच्यातून निघून गेलेला आहे. पण हा भाव निघून जाऊन नैष्कर्मता जी तयार होते, ही निष्कर्मता तयार होण्याकरता कार्य तर करावं लागतं. कोणी म्हणाल की बाबा हे निष्कर्मता म्हणजे मी काही करतच नाही असा भाव निर्माण करता खरंच मी काही करत नाही असं समजा एखाद्याने म्हटलं तर हे किती सोपं झालं. म्हणजे कर्मही करायचं आणि मी काही केलं नाही म्हणायचं, हे मोठं अवघड काम आहे. किती काय वेळेला सोप्या युक्ती काढतात काही लोक. युक्ती सोपी काढतात की मी तुम्हाला जसं एक मला आठवतं की हे अक्षर पहिलं जेव्हा बालवर्गामध्ये काढायचं असतं गुरुजी काय सांगतात, हे 100 वेळेला गिरो बरं काय आणि म्हणायचं ते एखादा बुद्धिमान मुलगा लहानपणापासून बुद्धी त्याची विशेष असते तर तो काय करतो माहिती आहे का की अशी एक रेघ मारतो आणि त्याला दुसरी एक रेघ मारतो आणि ती पूर्ण भरून टाकतो. अशी मधली जी गॅप असते की नाही ती पूर्ण भरून टाकायची. म्हणजे काय अर्ध्या मिनिटामध्ये काम होतं आणि गुरुजींना सांगायचं मी 100 वेळेला गिरवलं म्हणून. लक्षात आलं की नाही. मग करायचंच कशाला, म्हणजे त्याच्यावर सारखं कशाला गिरवायची गरज आहे, कर्मच कशाला करायचं. म्हणजे मुद्दा काय माहिती आहे का की कर्म करायचीच गरज काय. कर्म जर नाही केलं तर कर्म केल्याचा अहंकार कुठे राहतो. सिद्धांत बघा तुम्ही, काही वेळेला काही विपरीत सिद्धांत हे लवकर पटतात, पटकन पटण्यासारखे असतात. की बाबा तुम्हाला अहंकार का आला, काम केल्यामुळेच आला ना. मग सोपं आहे ना, मग कामच करू नका ना. लॉजिक पटण्यासारखं आजकालचं सगळं लॉजिकवर चालू आहे. कम्प्युटर फील्ड वगैरे सगळं कसं लॉजिक आहेत पण. आणि लॉजिक एकदा मांडलं की समोरच्याला मान्य करावंच लागतं. म्हणजे सिद्धांत सगळे कसे आहेत लॉजिकच्या बेसवर आहेत. याचं लॉजिक काय विचारतात. आणि बुद्धिचातुर्य ज्यांच्याकडे असतं की नाही ते लॉजिक पटकन सांगतात त्याचं आणि त्याला मिसलीड करतात. सर्वात जग जे आहे ना हे मिसलीड का होतं, मिसलीड होण्याचं कारण असंच आहे की लॉजिक मांडून काय करायचं की त्याला पटवायचं पहिल्यांदा, ह्याचं बुद्धिभ्रम करायचं आणि मग म्हणायचं की हे ह्यालाच ज्ञान म्हणतात. निघाला तो त्या मार्गावर. बघा तू कोणतेही क्षेत्र घ्या, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आता जर परिणिती जर पाहिली ना तर काय परिणिती आहे की तुम्ही फक्त दाखवायचा प्रयत्न करा ते आहे म्हणून. प्रॉडक्ट असा आहे तो दिसला पाहिजे, फक्त असला पाहिजे असं काही नाही. आहे का नाही हा मुद्दाच नाही, म्हणे दिसला पाहिजे तो. पॅकिंग चांगलं पाहिजे, मध्ये काय असेल ते असो.
हे भ्रमित करणारी बुद्धी जी आहे ना, त्या बुद्धीचे सिद्धांत आहेत. त्या सिद्धांतापैकी हा एक सिद्धांत होऊ शकतो की काहीही कार्य जर नाही केलं तर कर्तव्य कार्य केल्याचा अहंकार कुठून येतो. तुम्हाला हे भानगड सांगितली कोणी की करायचं पण आणि नाही केल्यासारखं दाखवायचं, हे किती अवघड आहे. पण भगवंत त्याचे विपरीत सांगतात. भगवंत म्हणतात की असा तुला निरहंकार जर निर्माण करायचा असेल, अशा प्रकारचा तुला जर सहजभाव निर्माण करायचा असेल तर तुला कर्म करावंच लागेल. हां, बघा तुम्ही, हा फार म्हणजे सखोल असा अभ्यास करण्याचा भाग आहे की तुला कार्य करता करताच तुला सहज भावात जायचं आहे. त्याच्याकरता कार्य करावं लागेल. तो अशा मोहात पडूच नको की मी जर कार्य करायचं टाळलं तर मला नैष्कर्म्य मिळेल. शब्द कसे आहेत बघा, नैष्कर्म्य, अक्रिय, या शब्दामध्ये सुद्धा मनुष्य भ्रमित होतो. नैष्कर्म्य म्हणजे कर्म करायचं नाही, अक्रिय म्हणजे निष्क्रिय राहायचं. सखोल अर्थ काय आहे की आपण कार्य करत असताना आपण स्थिर राहायचं. समत्व योग उच्यते. कार्य चालू आहे पण अंतःकरण शांत आहे, स्थिर आहे. नाही तर कार्य करायचं नाही आणि अंतःकरणामध्ये खळबळ आहे, उलटं. नैष्कर्म्य काय, मला काहीच करायचं नाही आणि बसल्या बसल्या विचार मात्र पुष्कळ करायचं. असं झालं असतं तर बरं झालं असतं, तसं झालं असतं बरं झालं असतं, मी असं केलं असतं तर तसं झालं असतं. आणि कृती शून्य. विहित कर्मामध्ये काय माहिती का, कर्म करत राहा पण भाव समत्व ठेवा. अंतःकरणामध्ये समत्व भाव ठेवा. जेव्हा अंतःकरणात समत्व भाव असेल त्यावेळेस कर्तृत्व भाव शून्य होतो. आणि कर्तृत्व भाव शून्य होऊन जेव्हा आपल्या हातून विहित कर्म होते तेव्हा त्याला नैष्कर्म्य स्थिती असं म्हणतात. तेव्हा नैष्कर्म्य स्थितीमध्ये कर्म हे करावं, क्रिया ही करावीच लागेल, क्रिया ही होणारच. फक्त प्रश्न जो आहे तो अंतःकरणाचा आहे. अंतःकरणामध्ये समत्व भाव असेल तर नैष्कर्म्य भाव तयार होतो. हा पहिला भाग झाला या श्लोकाचा. दुसरा जो भाग आहे तो काय म्हणतो की कर्माचा केवळ त्याग केल्यामुळे सिद्धी म्हणजे सांख्यनिष्ठा प्राप्त होत नाही. जोडलेलं आहे त्यांनी. सांख्यनिष्ठा आणि कर्मनिष्ठा या दोघांची या श्लोकामध्ये जोडलेलं आहे पूर्ण. की तुम्ही जर कर्तृत्व भाव शून्य ठेवून जर कर्म कराल तर अंतःकरणामध्ये समत्व होईल आणि अंतःकरण जेव्हा समत्व होईल तेव्हा सांख्यनिष्ठा होते. कारण समत्व जो आहे ना तोच योग आहे. योगाचं कौशल्य काय असेल तर समत्व भाव निर्माण होणं हेच योग आहे. आणि समत्व भाव ज्यावेळेस होतो तेव्हाच तो आत्मभावात जातो. आत्मभावामध्ये गेला म्हणजे सांख्य निष्ठा तयार झाली. बघा आता सांगड बघा, म्हणजे आता काय जे त्यांनी अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता की ज्या प्रश्नामध्ये की असं म्हटलं होतं की ह्याच्यामध्ये कर्माचा एक मार्ग भिन्न आहे आणि ह्याचा मार्ग सांख्यनिष्ठेचा मार्ग भिन्न आहे आणि हा श्रेष्ठ आहे आणि तो कनिष्ठ आहे, असं जे काय म्हटलं होतं ना ती इथे सांगड घातलेली आहे. सांगड काय की अंतःकरण समत्व आहे, बाहेर विहित कर्म चालू आहे आणि कर्तृत्व भाव शून्य आहे, सहज भावामध्ये गेलेला आहे. त्यामुळे देहाने कार्य चालू आहे आणि अंतःकरण मन आणि बुद्धी जी आहे ती आत्मतत्वाशी एकरूप झालेली आहे. जेव्हा आत्मतत्वाशी मनबुद्धी एक झाली त्यावेळेस सांख्यनिष्ठा झाली आणि बाहेर देहाने जेव्हा तुम्ही विहित कर्म करत असताना तुमचा कर्तृत्वभाव शून्य झाला तर कर्मयोग झाला. तेव्हा एकाच वेळी ही सांख्यनिष्ठा आणि फक्त तुमची जी निष्ठा आहे ही तुम्ही कर्मावर एकत्रित केलेली आहे. त्यामुळे कर्मयोग जो असतो तो आपल्या विहित कर्मावर तो एकाग्रता करतो की निष्ठा आहे त्याची की या कर्म हे विहित कर्म केल्याशिवाय माझं अंतःकरण जे आहे परमेश्वराशी एकरूप होणार नाही, ही निष्ठा आहे त्यात. ह्या निष्ठेतून तो दोन्ही गोष्टी साधतो येतो. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी परस्परांपासून हे अत्यंत भिन्न आहेत आणि एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ आहे हे समजणं चुकीचं आहे. हे सांगायला लागले पुढे या चौथ्या श्लोकामध्ये काय म्हटलं त्यांनी की अशा प्रकारे नैष्कर्म्य भावातून जेव्हा कर्माचं आचरण होतं त्यावेळेस सांख्यनिष्ठा ही आपोआपच निर्माण होते. हे त्याचं विधान आहे. पण जर तू कर्माचा त्याग केला तर तुला कर्मयुक्त साध्य होणारच नाही, पण सांख्यनिष्ठाही होणार नाही. कोणी म्हणेल की कर्माचा त्याग करतो मी आणि आत्मतत्वाशी एकरूप होतो तर मी सांख्ययोगी तरी होऊन जाईल, कधीच शक्य नाही. असा हा चौथा श्लोक आहे.
आणि 5व्या श्लोकामध्ये आपण 5वा श्लोक घेऊन आपण पूर्ण करूया की 5व्या श्लोकामध्ये त्यांनी या कर्माचं एक स्वरूप सांगितलं आहे. कसं आहे कर्म ते. नहि कश्चित क्षणम अपि जातु तिष्ठति अकर्मकृत कार्यते हि अवशः कर्म सर्व प्रकृतीजैहि गुणैहि. कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी निस्संदेहपणे क्षणमात्रसुद्धा कर्म न करता राहत नाही. कारण प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांनी परतंत्र झालेला हा सर्व मनुष्य समुदाय कर्म करण्यास भाग पाडला आहे. आता या कर्माचं काय आहे आणि या कर्माचा आणि प्रकृतीचा संबंध कसा आहे. आणि एखाद्याने जरी टाळायचं ठरवलं कर्म तरी त्याची काय परिस्थिती होती. हे 3 गोष्टी सांगितल्या आहेत. कर्म म्हणजे क्रिया. क्रियेमध्ये आसक्ती झाली की ते कर्म झालं. आणि जो कर्म करण्याचं टाळतो तरी त्याच्या शरीरामधला जो काही शरीर धर्म आहे हा तो टाळू शकत नाही. शरीर जे आहे हे पंचमहाभूताचं आहे, अंतःकरण त्रिगुणाचं आहे, इच्छा सगळ्याच पंचतन्मात्राच्या आहेत. ह्या पंचतन्मात्रा त्रिगुण आणि पंचमहाभूत हे जे त्रिदेय आहेत, हे त्रिदेय जे आहेत हे तुम्ही ठरवा का ठरवू नका ते कार्य करतात. तुम्ही ठरवलं नाही आता हृदयस्पंदन बंद ठेवायचं, नाही जमणार. हृदयस्पंदन चालू राहील. तुम्ही ठरवलं पुष्कळ झाले, श्वास घेऊन मी थकलो, आता श्वास बंद करायचे, नाही, श्वास चालू राहील. तुम्ही ठरवलं निरीच्छ व्हायचं, आता काहीच इच्छा करायची नाही, बसल्या बसल्या एक इच्छा आपोआपमधून निर्माण होते, नाही ठरवू शकणार. शरीर असो, अंतःकरण असो किंवा कारण देहामधल्या इच्छा समुच्चय असो, या तिन्ही स्तरावर तुमच्या ठरवण्याचा काही संबंधच नाही. बघा, क्रिया चालूच आहेत. हे कर्म हे अखंडपणे चालू आहे. मग हा काय म्हणतो मला कर्म करायचं नाही म्हणतो. अरे तू कर्म करायचं नाही जरी तू ठरवलं ते प्रकृती आपलं तर कार्य करच. प्रकृतीमध्ये त्रिगुण आहेत. हे त्रिगुणच मुख्य क्रीडेला महत्त्व आहे. या क्रियेचं महत्त्व जर कशात असेल या त्रिगुणातून क्रिया आहेत. प्रकृती क्रियाप्रधान का झाली? या त्रिगुणामुळे झाली. त्रिगुण जे काय करतात हे त्रिगुण परस्परांमध्ये क्रीडा करतात. सत्वगुण रजोगुणामध्ये, रजोगुण सत्वगुणामध्ये, रजोगुण तमोगुणात, तमोगुण रजोगुणामध्ये. हे परस्पराचं इंटरॅक्शन होतं त्याचं, हे सारखं चालू आहे त्याचं. आणि ह्या इंटरॅक्शनमुळे क्रिया निर्माण होते. आणि ही क्रिया निर्माण करायची का नाही करायची हे तुम्ही ठरवू शकत नाही. हा सिद्धांत बघा, आता कर्माचा सिद्धांत काय आहे. अशा प्रकारचा हा सिद्धांत असल्यामुळे एक क्षणही असा राहत नाही की ज्यावेळेस तुम्ही कर्मापासून मुक्त होता. एकही क्षण असा राहत नाही. जोपर्यंत जीवन चालू आहे ना तोपर्यंत श्वास तर चालू आहे. जोपर्यंत जीवन चालू आहे तोपर्यंत हृदयस्पंदन चालू आहे. मग तो दुर्जन असेल का सज्जन असेल काही संबंध नाही. तो ज्ञानी असेल का अज्ञानी असेल काही संबंध नाही. त्याचं हृदयस्पंदन चालणारच जोपर्यंत जीवन चालू आहे. श्वासोश्वास चालणारच. तो सज्जन असो का दुर्जन असो मधून इच्छा निर्माण होणारच. तन्मात्रा शब्दस्पर्श रूप रसगंध कार्यरत. आणि मग ह्या त्रिगुणाचा प्रभाव त्या पंचमहाभूतात झाल्यामुळे त्या पंचमहाभूतामध्ये सुद्धा क्रिया चालू आहेत. श्वासोश्वास चालू आहे, अन्नपचन चालू आहे, रक्ताभिसरण चालू आहे. क्रिया थांबलेली नाही. हे मधल्याही क्रिया ज्या आहेत त्या त्रिगुणाच्या प्रभावाने चालू आहेत. जसं त्रिगुण जो गुण प्रभावित आहे, सत्वगुण प्रभावित असेल तर पंचमहाभूतात सत्वगुण तुम्हाला दिसेल. रजोगुण प्रधान असेल पंचमहाभूतात रजोगुणाचा प्रभाव दिसेल. आलस्य प्रमादाकडे जर कल असेल तुमचा तर ते देह झोपण्याकडे प्रवृत्ती असेल, निद्रा घ्यायची, आळस करायचं, त्या त्रिगुणाचा प्रभाव या पंचमहाभूतात आहे. आणि तुमच्या ठरवण्याचा काही संबंधच नाही. एकही क्षण तुम्ही ह्या कर्माशिवाय राहू शकत नाही हा सिद्धांत मांडला. पुढे काय म्हटलं माहिती आहे का की असा जो मनुष्य म्हणतो ना की मी काहीच करायचं नाही आहे, तो जो मनुष्य आहे तो मनुष्य या प्रकृतीमध्ये जो आहे ना आसक्त झालेला असतो. लक्षात घ्या. आणि जो प्रकृतीत आसक्त झालेला आहे त्याला परतंत्र असा शब्द वापरला आहे. परतंत्र हा जो शब्द इथे वापरला, अवशः, अवशः हा जो शब्द प्रयोग कोणाकरता केला आहे, कोणत्या व्यक्तीकरता केलेला आहे की ज्या व्यक्तीचं अज्ञान आहे, पूर्ण गाढ अज्ञान आहे. कशाचं अज्ञान आहे? अज्ञान ह्या प्रकृतीचं आहे. त्याला असं वाटतं की मी काहीच कर्म करत नाही, मला कर्म करायचं नाही असं ज्याला वाटतं, हे वाटणं म्हणजेच प्रकृतीत आसक्ती आहे.
हे वाटणं कसं आहे माहिती आहे का? हे वाटणं म्हणजेच प्रकृती. का तमोगुणाकडे चालला की आळस, मी झोपणार, मला काहीच करायचं नाही. तू झोपला तर श्वासोश्वास थोडाच बंद करू शकतो. तू झोप ना, पण अन्नपचन तर चालूच आहे ना. तू झोपला तरी रक्ताचं शुद्धीकरणाचं कार्य तर चालूच आहे ना. मग तू काय करणारच? म्हणजे ही जी प्रकृती आहे ना, ही प्रकृती आपलं कार्य करते. आणि हा आसक्त झालेला आहे. जो आसक्त झाला आहे तो परतंत्र आहे. म्हणून हा अवशः जो शब्द दिलेला आहे की असा जो सर्व मनुष्य समुदाय जो असतो तो अज्ञानाने प्रकृतीमध्ये आसक्त झाल्यामुळे तो परतंत्र असतो. आणि परतंत्र झाल्यामुळे ह्या सगळ्या क्रियेंवर तो काही नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याच्या हातातच नाही ती प्रकृती आपलं कार्य करतेच आहे. पण ह्याला काय वाटतं माहिती आहे का? की याला असं वाटतं की मी ठरवतो त्याप्रमाणे होतं. असं हे अज्ञान आहे याचं. आणि ह्या अज्ञानामुळेच परतंत्र आहे. आपण मागे पाहिलं स्वाधीनता आणि पराधीनता या दोन गोष्टीवर आपण जेव्हा चिंतन केलं दुसऱ्या अध्यायामध्ये, त्यावेळेस आपण खरा तर मनुष्य स्वाधीन आहे. खरं सांगायचं, मनुष्याचा जो काही जीव आहे, जेव्हा जीवानी मनुष्याचा देह प्राप्त केला तेव्हा खरं तर त्याचं काय वैशिष्ट्य असेल सगळ्यात महत्त्वाचं तर खरं म्हणजे तो स्वाधीनतेकरता तो निर्माण झालेला आहे. पण तो पराधीन आहे. कारण काय? अज्ञान. या प्रकृतीमध्ये आसक्त झाल्यामुळे तो परतंत्र झाला. त्या प्रकृतीमध्ये तो सारखा असा आसक्त आहे आणि त्याला असं वाटतं की माझ्याप्रमाणे ही प्रकृती चालेल. आणि मला जे सुख, देहाचे सुख जे आहेत ते सगळे सुख या प्रकृतीतून मला प्राप्त व्हावेत. म्हणून तो एका परतंत्र गोष्टीवर अवलंबून राहिल्यामुळे तो परतंत्र होतो. जे स्वाधीनता कशाला म्हणतात? स्वतत्वाच्या अधीन झाला तो स्वाधीन. आणि सतत्व काय आहे? आत्मतत्व आहे. आणि पराधीन काय म्हणतात? जे परतत्व आहे, पलीकडचं म्हणजे तुमच्या ह्या आत्मतत्वाच्याही पेक्षा भिन्न असलेलं जे तत्व आहे, जी प्रकृती तत्व आहे, त्या प्रकृतीवर जो अधीन झाला, तो प्रकृतीच्या अधीन होऊन जो आसक्त होऊन कार्य करायला लागला तो पराधीन झाला. तर असा हा अवशः परतंत्र झालेला मनुष्य जो आहे तो अवाक होतो. तो त्याच्या हातात काहीच राहत नाही. अशा प्रकारची ती स्थिती होते. आणि कर्म हे अखंडपणे चालू राहतं. तर ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या रविवारी घेऊया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.